मी डॉक्टर मंजू कस्तुरे पंचमहालकर. मी नांदेड इथे डॉक्टर मंजूस डायबिटीज सोल्युशन्स या नावाने क्लिनिक चालवते आणि मधुमेह प्रतिबंध व उपचार या क्षेत्रात मी कार्यरत आहे. माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये साधारण मधुमेहाची काय लक्षणं असू शकतात या बाबतीची माहिती आपण सगळ्यांनी जाणून घेतली. खूप भूक लागणे, खूप तहान लागणे, वारंवार लघवीला जावं लागणे, एखादी जखम लवकर न भरणे किंवा एखादा आजार लवकर बरा न होणे या आणि अशा अनेक लक्षणांवरून एक साधारण अंदाजाचा पूल बांधण्यात येतो की त्या व्यक्तीला मधुमेह आहे किंवा नाही. एखाद्या व्यक्तीला बघून आपण सांगू शकत नाहीत की त्या व्यक्तीला मधुमेह आहे किंवा नाही. त्यामुळे जर मधुमेहाचं निदान करायचं असेल तर रक्तातल्या तपासण्या ह्या एकच पर्याय आपल्याकडे होतो. मग मधुमेह निदानासाठी जी खूप महत्त्वाची तपासणी असते ती म्हणजे रक्तामधील साखरेची तपासणी. रक्तामधल्या उपाशी पोटीच्या साखरेची तपासणी म्हणजे त्या व्यक्तीने रात्री 8 ते 10 तासाचा उपवास केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी तपासणी केलेली आहे. म्हणजे रात्री 8 ते 10 नंतर पेशंटनी काहीच खाल्लं नाही आणि सकाळी कुठलंही पेय घेतलं नाही. चहा, कॉफी, दूध, डिकाशन यातलं कुठलंही पेय न घेता जी तपासणी करतो त्या तपासणीला आपण उपाशी पोटीच्या साखरेची तपासणी असं म्हणतो. बऱ्याचदा असं होतं की व्यक्तीचा जो उपवासाचा कालावधी असतो हा 8 ते 10 तासापेक्षा जास्त झालेला असतो. काही कारणांमुळे तो ब्लड टेस्ट लवकर करू शकत नाही. मग तो कालावधी कधी 12 तास 15 तास सुद्धा होतो आणि यानंतर जर शुगरची तपासणी केली तर त्यानंतर जो रिपोर्ट येतो तो थोडासा चुकीचा येतो. तुम्ही कितीही वेळ उपाशी राहिलात तर तुमचं शरीर उपाशी राहू शकत नाही. ते कुठून ना कुठून आपला जो काही साखरेचा साठा केलेला असतो शरीरामध्ये तो तिथून काढतो आणि आपली जी काही ऊर्जेची गरज आहे तो पूर्ण करतो. त्यामुळे उपाशी पोटीच्या साखरेची तपासणी ही 8 ते 10 तासाच्या उपवासाच्या कालावधीनंतरच केली पाहिजे आणि असा जो रिपोर्ट येतो तो अगदी बरोबर येत असतो. मधुमेह निदानामध्ये अजून एक तपासणी आपण साखरेची करतो ती म्हणजे जेवल्यानंतरच्या साखरेची तपासणी. म्हणजे त्या व्यक्तीने जेवण करायला पाहिजे, रोजचं जितकं जेवण असतं ते केलं पाहिजे आणि त्या जेवणाच्या 1.5 ते 2 तासाच्या आत जी तपासणी करतो त्याला आपण जेवणाच्या नंतरची तपासणी असं म्हणतो. आणि तो जो कालावधी असतो 1.5 ते 2 तासाचा तो तेवढाच असला पाहिजे. 1.5 तासाच्या आधीही नाही करायला पाहिजे किंवा 2 तासानंतरही नाही करायला पाहिजे. जर तो व्यक्ती ऑलरेडी मधुमेही असेल तर त्या व्यक्तीने त्याला ज्या काही मधुमेहाच्या गोळ्या आहेत जेवला आधीच्या, जेवणासोबतच्या किंवा जेवल्यानंतरच्या त्या देखील घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतर शुगर तपासणी केली पाहिजे. अशी जी शुगरच्या तपासणीचा रिपोर्ट असतो तो अगदी बरोबर असतो. कधी कधी ज्यावेळेस उपाशी पोटीचा जेवल्यानंतरची अशी दोन्ही तपासण्या करणं शक्य होत नाही त्यावेळेस आम्ही रँडम शुगर तपासणी असं करतो आणि रँडम शुगर तपासणीमध्ये त्या व्यक्तीच्या जीवनाशी कुठलाही संबंध नसताना शुगर तपासणी होते आणि हा जस्ट एक अंदाजासाठी केलेली असते. मधुमेहामध्ये दुसरी अजून एक तपासणी जी खूप महत्त्वाची असते ती म्हणजे रक्तातील HbA1c तपासणी. HbA1c ही तपासणी तुमच्या रक्तातील मागच्या 3 महिन्याच्या साखरेची सरासरी सांगणारी तपासणी असते. ही तपासणी पण करणं खूप जरुरी असतं. ही उपाशी पोटीची जेवल्यानंतरची HbA1c हे अगदीच बेसिक तपासणी होतं. मधुमेह हा कधीही एकटा नसतो, त्यासोबत अजून 4 आजार सोबत असतात सहसा. त्यामुळे फक्त शुगरची तपासणी करणं हे पुरेसं उरत नाही. मग त्यावेळेस रक्तातील चरबीची तपासणी, कोलेस्ट्रॉल तपासणी, लिव्हरची तपासणी, किडनीची तपासणी, लघवीची तपासणी या आणि अशा अनेक तपासण्या आपल्याला कराव्या लागतात ज्या की प्रत्येक व्यक्तीनुसार, त्याच्या तब्येतीनुसार, त्याला असणाऱ्या आजारानुसार ठरवल्या जातात. खूपदा प्रश्न विचारला जातो की त्रास नाही तर शुगरची तपासणी करणं जरुरी आहे का? तर मला असं सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपण त्रास होईल या स्टेजपर्यंत वाट बघू शकत नाही. खूपदा तर असं होतं की कॉम्प्लिकेशन्स काहीही लक्षणं नसताना तयार होतात. मग त्या जे कॉम्प्लिकेशन्स होतात ते परमनंट असतात. त्यामुळे शुगरचे कॉम्प्लिकेशन्स तयार होऊन त्याचे सिम्पटम्स येऊन मग रक्त तपासणी करायची स्टेजपर्यंत आपण थांबू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जितक्या फ्रिक्वेंटली सांगितलं आहे तितक्या फ्रिक्वेंटली रक्त तपासणी करणं जरुरी होतं.
काही महत्त्वाच्या टिप्स ज्या मी मधुमेही व्यक्तीला देऊ इच्छिते त्या म्हणजे उपाशी पोटीची साखरेची तपासणी ही 8 ते 10 तासाच्या उपासामध्ये नंतरच केली पाहिजे, कुठलीही पेय न घेता. जेवल्यानंतरची साखर तपासणी ही तुमचं नॉर्मल जितकं जेवण आहे तेवढं करून जे काही तुमच्या मधुमेहाच्या गोळ्या आहेत ते घेऊन बरोबर 1.5 ते 2 तासांनी केली पाहिजे. आणि तुमचा जो काही रिपोर्ट आहे शुगरचा तो तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे घेऊन जाता उपचारासाठी तो रिपोर्ट फार जुना नसायला पाहिजे. म्हणजे खूपदा पेशंट्स आमच्याकडे येतात त्यावेळेस 1 महिना 2 महिने पूर्वीचे रिपोर्ट घेऊन येतात आणि त्यावरून उपचार करा असा फोर्स करतात. तर तो जो रिपोर्ट असतो तो फक्त रेफरन्ससाठी उपयोगात असतो. त्याला ट्रीटमेंट म्हणजे आजच्या ट्रीटमेंटसाठी त्याचा काही उपयोग होत नाही. आपली शुगर ही रोज बदलते. इनफॅक्ट दिवसभरामध्ये पण साखरेची लेवल्स कमी जास्त होत असतात. त्यामुळे शुगरचा रिपोर्ट हा फ्रेश असेल तरच त्याच्यावरून ट्रीटमेंट देता येत असते. मी प्रत्येक मधुमेही व्यक्तीला सांगू इच्छिते की त्यांनी त्रास होईपर्यंत प्लीज वाट पाहू नका आणि नियमित तुमच्या तपासण्या करा. कारण की आजच्या तारखेला तरी मधुमेहाला प्रतिबंध हाच उपचार आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.